बंटे थांबू 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 बरं चला ना भाऊ. हा काय आतापर्यंत तुम्हाला 7 चोरी दाखवल्यात हा आणि 7 जिथे जिथे गेलोय ना हा तिथं सगळा पचका केला बरं का तू तर अरे पण आता त्यात माय काय चुकी आहे सांग बरं. काय चुकी म्हणजे आता समजा समोरची व्यक्ती पसंत पडली मला आणि मला जर हा म्हणली तर मी काय करणार आहे. अब तू बघतो काय आला तू काय लाईन मारित असतो मी लाईन मारतो. मुलगी बघायला जायचं मला आणि तू तुझे सूत्र जुळून घेतो. ए तो आपले खोडसर बरं का जरा ते समजून सांग. तू सांग बा समजून आता मी समजून सांगू थकलोय. ए भाऊ तसं काय करू नको बरं का. नाही नाही हा नाही नाही म्हणतोय अरे तिथे गेलं का काय होतं काय माहित लगेच फापडत आहे म्हातारं. हा मला तर कधी कधी डाऊट वाटतं ना मी तुझाच आहे का मला शंका येते. आईला. आहे का आता मला शंका येते. नाही तू माझाच आहे का म्हणून. मग मी कोणाच आहे तुझं नाही तर कोणाच आहे मग मी. मग तेच म्हणलं ना शंका येते मला पण. शंका येते मला पण. चला आता काय नाही करायचं गप्प बसेन मी. इथं बघा इथं काहीच करू नको आता अजिबात सांगतो. अजिबात नाही. अरे आता ही सोय तरी मला होती माझ्या लग्न कस तरी मग हो दे ना मग. काय मला बिगर लग्नाचं पाठवायचं वर. अरे मग मला काय लागलं जास्त बघायला. मग बाप नाही येणार तू कोण येणार आहे. चल आता काय नाही करायचं मी म्हटलं बंटे बघा पण आपण 3 जण आलो नेमकं चोरी होईल ना. इथे कमराला सुपारी आणली 4थी मी. आईला आणली का. येडा आहे का अनुभवी माणूस आहे मी. मग होईन मग होईन. हा. बाबा, पाय किती हुशार आहे. बस चल कर चालू. चालू तू नको चालू तिथे गेल्यावर. नाही नाही अजिबात नाही. बस पडून राहायचं बरं का तो. हा गप पडतो. बरं का अक्षय. हा, जेवढं विचारलं तेवढं सांगायचं. तोंडा बोत हातात घडी. हा 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 इकडे पाहू नको. अजिबात नाही. चला चला पाहुणे वेळची वाट पाहतोय. येतो म्हणले आता आले जवळ अजून कस काय येईना. दादा काय हो का आवरून बसायला लावले कुणी येईना जाईना. येतील ना आता पाहुणे म्हणल्यावर येऊ असं आवरच लागतं ना. काय बाबा मला तर काही कळाना. बसेल अश्विनी तुला. आवडलं का तुझं. ये इकडं ये बरं या येतानाच आता आता पुढं तांबे घेऊन चालली ती पाहुण्यांना येऊ दे ना. तांब्या ते घालतो ठेव. आतमध्ये. पाहुण्यांना आल्यावर का मग? हा आता आहे ना. नाही काही म्हणायचं नाही. बऱ्याच सुरी 7-8 सुरी झाल्या आत्यापर्यंत. गावातले लोक मला नाव ठेवतात. पुरी मोठ्याला 2-2 पुरी घरात राहिल्या. हिचा घटस्फोट झाला. हिचा नवरा पेताड. मला गावात किती लोक नाव ठेवतात. गावात जाऊशी वाटाना. पेताना म्हणजे दादा तो मला पळू पळू हानीत होता. हानीत होता बाई. सहन करावं लागतं. हा? नवरे तसेच असते. मी नाही सहन करायला मग नको मला जगात हेच चाललेलं आहे. दादा मी नाही लग्न नको लग्न करावंच लागणार आहे. नको. मला लोक गावात नाव ठेवते. हिचा नवरा बघायला पकडून मारत होता हीच इथं 6 महिने थांब. जसं असेल तसं आता करावं लागेल. ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तर ठीक आहे. पाहुण्यासमोर माझ चौनक घालू आता. नाही नाही ना दादा आम्ही कशाला चव घालू तुमची. अवघड माग पाहिलं ना किती बारे तिने कसं कसं गुन्हा गेलता. नाहीतरी हायच ती तसली. मग जाऊ द्या तुम्ही काय तू- झालं? तू तुझं समजून लग्न सांग झालं तिला तर काही. तू आली नाही ताच 6 महिन्यानंतर तू गप्प बस. हाय तर कसली आहे मी ए तू का बसले तर मी तरी लग्न केलं. ए, तुझं अगं लग्न तू- सुद्धा करायला गेली. अरे, तुझं कशाला शांत आली? बसा ना तुम्ही ए, दोघी. तुझ्या बापाचं घर नाही, माझ्या बापाचं घर. समाजाला नीट राहायचं, हा. लग्नाचं करून दिलंय निघ. ए चले तुझं पण लग्न शांत- करून देणार तू पण निघायचं काम अरे करायचं. शांत बसा शांत बसा. तुला समजून सांगा ना मी शांत मोठी आहे ना. बसा. येतात ना पाहुणे आता शांत मोठे बसा. म्हणून बसे आहे आणि माझ्या उराव इथं आम्ही ए, दोन तुझ्या उरावर बसायची गरज नाही. माझ्या बापाचं घर आहे समजलं का तुझं आणि नाही माझ्या का? कोणाचं आहे मला नाही माहिती. तुला आणली होती अर्ध्या भाकरीवर. अश्विनी. आलेला नवरा पण कर तुला अर्ध्या भाकरीवर आणली होती. नाही नाही आलेला नवरा पण वैशू त्याला पसंत पडलं तर करीन मी. तुला काय करायचं. वैशू शांत बस ना. मोठी आहे तिला ना तू. तिला खायला पाहिजे ना. लहान आहे ना ती. मग तिला सांगा समजून. लहान आहे ती. प्रत्येक वेळेस आहे ना माझ्या जवळच राहती. जर कुठे खाऊन कुठली खाऊन मोठी झाली का बस हट, हट, हट. हे बरं शांत बसा आता. तिला द्या करून एखादा नवरा अजून मला नाही करायचं लग्न करून देऊ. तिला पण करून देऊ. हा तिला करून देऊ एखादा. तिथंच बघा ना नको मला नाही करायचं. आता थांब ना. काय पूर्ण पाहुणे आलेत. आता काय गोंधळ घालू नका. या लवकर. जा बाय, तुला बोलायला ते लवकर आलेत. वैशू ये तू पण. आता आहे ना शांत बसायचं. पाहुणे समोर माझ चौनक घालू. आम्ही कशाला सांगू. राम राम. हो राम राम. काय झाला थोडा जरा उशीर झाला. हे गाडी पंक्चर झाली होती जरा. हा बरोबर. बसा. बघायला आलेत मला नाही बघायला आले. तुला आता घे ना पाहुणे मग तिचा तांदूळ काय होतंय बघ. आग थांबा ना थोडं थांबा. कशाला देते मी म्हणले म्हणलं मग तर थांब 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 ना थोडं. प्रवास चांगला झाला ना. हा प्रवास छान झाला. हा मुलगा आहे. हा हा मुलाचा मित्र आहे. हा आणि मी याचा बाप आहे. बरोबर चांगलं आहे. ही माझी मुलगी. अच्छा अच्छा अच्छा. ही मोठी.
अच्छा अच्छा मोठी आहे आणि ही लहान आहे. का हा, नमस्कार नमस्कार तिचं झालं होतं हा मग तिचं काही नवरा झोळा पेताड निघला. परत करायचं ना दुसरं. आता याच्यानेच हाऊस भागवली ना माझी. नाही नाही स्थळ भरपूर आहेत आपल्याकडं. आहेत का? हा होत आलाय दादा हा माझं बघायचं. हा हा खरं बाकी त्यांचं तुझ्या सोयरीसाठी हा हा ठीक आहे, ठीक आहे. शिक्षण काय झालं पोराचं? माझं MA. MA हा म्हणजे किती? ते 12वी नंतर 5 वर्ष. अच्छा अच्छा हा. त्याला MA म्हणते तोय. हा हा दादा काय येड्यागत करताय, चव घालून घ्यायची काम. हा, मुलीचं काय शिक्षण झालंय? ग्रॅज्युएशन झाले. अच्छा अच्छा काय खोटं बोलते का? 12वी शिकली. ए बावळट, तू माहिती करते का? शांत बसा. दादा ह्याला सांगा बघा कशी म्हणते, काय खोटं बोलती. हे तुम्ही शांत बस. खोटं बोलते ना दादा. तुझी पाहुण्यासमोर कितवी झाली ग? कितवी झाली तू? काय चाललंय यांचं? काय नाही ते बहिणी बहिणी तुम्हाला माहिती बहिणी बहिणी असतात म्हणजे नाही का? जास्त आहे. काय नाही आता एकच राहिनी, एक तर मी घेऊन जाईन. हा. खरंय खरंय. हिला घेऊन जावा. हा? त्यांची इच्छा असेल तर थोरलीचं बघू आपण. हो जाधव हा? तू आता इथं मी माहिती चौघड नको. नाही, नाही, नाही. इथं माझं बघायचंय ना. हा, तुझ्या सोयरीकीसाठी आलोय बाळा. मग माझं काय तू विचार ना, माझं काय बघा ना. मला तर डाऊट तुम्ही बरं, तुला काय- नाहीचे. नेमके काय चाललंय तुमचं गोंधळ काय कळा ना मला. मला तसंच वाटतंय. काय हिला म्हणजे ही सोयरी आपण जुळून घ्यावं म्हणून. हा घी की पटकी. मग आता मला दम नाही निघत. हा मग मला आता लग्न मला काय वाटतं या मुलाला घ्या बरं पाणी घ्या. हा ठीक आहे ठीक आहे. घ्या पाणी थोडंच घ्या, एकच गोट घेत असतो. घेतलं ना दादा, मग मला कळत आहे ना. तुमच्या बापल्या कसं काय चाललंय मला काही गोंधळच कळा ना. काय नाही, काय झालंय तुम्ही तर मित्रासारखेच वागतात. तसेच वागत ते पाहिल्यापासून. आम्ही घरात दोघं मित्रासारख्याच वागत होत, राहतो मित्रासारखेच, सगळ्या गोष्टी आमच्या मित्रासारख्याच आहेत. दोघंचे ना आम्ही घरात, दोघंच आहेत घरात. बाकी कोण नाही. अख्ख्या गावात का त्यांना कोणी म्हणणार रे बापले काय म्हणून. हा दोस्तच, हा. मित्र म्हणते. सूर्यकीला मला डाऊटच एवढं आलं नेमकं काय चाललंय काय कळा ना. काय नाही. मुलीला विचारा तुम्हाला काय. हा विचारतो ना. बरं पाहुणे विचारा मग. मुलीला काय प्रश्न विचारते? हा. विचार दादा पटकेस. काय नाही म्हटलंय? वैशाली संजय वांगे तोडे. असं का? अच्छा अच्छा. शिक्षण किती झालंय? माझं 12वी. दादा हा? तू का रे? मी विचारतोय ना प्रश्न. दादा काय हा काय छंद बिंदा? काय नाही छंद, घरातल्या कामाचा छंद आहे आणि बाहेर फिरायला जायचं छंद आहे. अच्छा अच्छा अच्छा. दादा गेलं विचार ना. तू गप ना, मी विचारतोय ना. तिला काय करायचंय? ते बोटाला काय लागलं? ते कांदा कापताना चाकूला. जपून करीचा काम, हा जीवाची काळजी घ्यायचा जरा. हा. हा. पाहुणे हा? मुली की ही आहे मुलासाठी बघू राहिले ना. मग हिला विचारा ना, हिचं लग्न करायचंय मला. अहो, तसं नाही पाहुणे, मोठ्या बहिणीची चौकशी केली पाहिजे. आपण मला वाटतं म्हणजे हिला बघायला आले आणि तुम्ही त्याची जास्त चौकशी करू आले ना. काय असतं समजा विचारता आलं एखादं स्थळ जुळून, तर त्याचं काय सांगता येते? आधी मोठीच होऊ शकते छोटीपेक्षा. काय म्हणलं दादा? काय म्हणलं? तू गप ना, मी विचारतोय ना. असल्या मुरमुऱ्या सगळं लग्न करीन काय मी. हाड मी बी असलं लाडू सण करीन का? हा मला ही आवडली दादा. काय असेल ते बघ. त्याचं काय पाहुणे, हा हा लहान असतानाच याची आई वारली आणि याला काय मग लहानाचं मोठं माझ्याकडे एक शेळडी होती, त्या शेळडीचं दूध पाजून याला लहानाचा मोठा केलाय. त्याच्यामुळं हा असा स्वभाव आहे. आणि काय आहे, म्हणलं आता त्याचं लग्न करा, पण म्हणलं त्याच्या आधी माझं करावं. म्हणजे काय असतं, याचं लग्न केल्यावर सून जपती नाही जपत, म्हणून मला वाटलं माझं आधी उरकून टाकावं. म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी आले का तुमच्यासाठी आले हेच नाही, कळा. तसं त्याच्यासाठी आलोय, पण त्याच्यात झालं तर झालं माझं, पण हा उद्देश आहे. केलं नाही तर पिपात का? काय करायचंय? काय मला लग्न करायचंय ना? मी दरवेळेस मला असंच करतो. कुठं नेतो मला खाली चोरी घेतो, तुझं जुळून घेतो तू. हा मग मला काय बिगर लग्न ठेवतो का? अरे मग आता सोयरीकीला आलो, झालं तर झालं, तो नाही झालं तो आता मा होईन, मा नाही झालं तर तो होईन. काय तो होईन? नाही करायचं लग्न. बरं हा, ठीक आहे ठीक आहे. हा. हो सॉरी काय तुमचे मित्र आहेत का कोणी आहेत? तुम्हाला सांगितलं होतं तिथं जेता येतात. मग हाय ना सुपारी कमराला? सुपारी काय म्हणलं सुपर तोंडावर बोट ठेवा सांगितलं होतं ना. हा हा मग हा बोलायचं फक्त. बरं ठीक आहे. बरं वैशाली पसंत आहे ना मी? तुमचा स्वभाव लय आवडला मला. कस काय अजून आहे का नाही हँडसम? अरे तुला तरी सांगत होतो व्यायाम कर, दूध पी, माझ्यासारखी अशी तब्येत ठेव. बघितलं ना, अजून 50 गाठीली तरी मला लोक म्हणतात पसंत आहे. दादा मग अशी मी काय म्हणलं होतं, हिलाच पाहुणे बघा मला नको.
आता झालं ना तसं झालं म्हणत दादा ना शोभत ती केवढी आहे तू कसं आहे नको ते माझं बघ ना घे ना ऍडजस्ट करून थोडस तिला व्यायाम करायला लावीन. काय ऍडजस्ट करून घे काय ऍडजस्ट करून घे काय ऍडजस्ट करून घे म्हणजे मावशी होईन आता म्हणजे मला पोरगी आवडली होती चांगली ते नाही झालं कारण घे ना ऍडजस्ट करून तिथं नाही तू स्टोरी बघतो तू अरे मग जरी मावशी झाली तर काय फरक पडतो. नाही नाही मला जमणार नाही अजिबात तू लग्नच करायचं नाही माझं लग्न झालं पाहिजे इथं नाही आता तर आलंय जुळून योगायोगानं तर घेतो ना करून लगेच. दादा हा मी बघणार नाही तू मला बाप आहे म्हणून आता सांगतो मग हा तू कपडे हा दरवेळेस मला कपडे कपडे करायचं म्हणजे हा मुस्कळ पोडीन तेवढं जमतं मुस्कळ पोडीन काय लावलं तुम्ही नका ना भांडू भांडण कशाला करता माझ्यासाठी नका ना नाही भांडू तुम्ही. नाही वैशू मी अजिबात भांडणार नाही माझ्या मुलासंग. हो आपला तो जरी चिडला रागवला तरी मी शांत चित्ताने ऐकून घेईन. मी कधी झालो आपलाच येतो मला कधी झालो मी आणि आपलाच आहे देह. मला वाटतं आताच झालो तसं लय गोड पोरगे आहे. पण काय आहे ते शेळीच्या रडायचं नसतं बाळा. हा ते शेळीचं दूध कसं असतं तापड असतं ना तेव्हापासून तो असा तापड झालेला आहे. नाही तसं तरी नाही. मी 2-2च कप पाजायचो ह्यो एक गलास मागायचा. हा का हा हो सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात आता सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात काय लव करावं वाटतंय ग आता म्हातारपणात लव करावं वाटतंय ग आता म्हातारपणात. रडू नको उगी उगी काय रडू नको आता झालंय माझं तर होऊन दे पुढच्या खेपाला तू बघू. तुला नसतं आणलं ना ते परवडलं असतं आम्ही दोघं आलो असतो ना मग मी आता सांगत होतो मला कशाला आणतो तू म्हणला नाही नाही बाप पाहिजे ना पोराला. पाहिजे ना बाप ना मग बाप पाहिजे म्हणतो मला चुकलं आता ना. माझी काय चुकी आहे आयोगायोगाने ते मला पसंत पडले मी त्यांना पसंत पडलो. ओ पाहुणे तुम्ही कोण भांडता दादा हो. ये तुला पसंत आहे का आता हिला मम्मी म्हणायचं आणि तिला मावशी म्हणायचं. आता नाटक करायचं नाही. आता पुढच्या खेपाला मग पोरगी बघायला गेलो का आपण तिघात जाऊ आणि मग तुला पुढची पोरगी बघू. घे बाबा तुझं दूर घे बरं आहे ना मावशी मावशी आणि मम्मी मम्मी हा मम्मी हा चला घरी. बरं पाहुणे बोला आता काय करा शॉर्ट मध्ये जेवण नको खावणं नको हाय या अंगावरच्या ड्रेसवरच आपलं कुठेतरी मंदिरात टिळा लावा आणि द्या उरकून आमच्या दोनाचे 4 होते आणि 4चे बघू 6 करायचे 8 करायचे. चालेल जीव घालू पण तुम्हाला हा भूका लागले तर आम्हाला तुझं काय तू मन भरला असेल ना आम्हाला तर खाऊ दे. पाहुणे हा आता काय करू ही मावशी तुला तो स्वयंपाक करीन जेव खाऊ घालीन दोघं पोटभर जेवा थोडा आराम करा. आम्ही जरा दोघं मस्तपैकी फिरून येतो आणि नंतर बरं का आम्ही फिरून आलो का मग लग्न लावू. चालेल काही अडचण नाही ना. काय नाही चल यायचं पैसे दोन पाखराचा संसार त्याला फांदीचा आधार 2 पाखराचा संसार बाय 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 त्याला टाटा. फांदीचा आधार 2 मावशी मावशी आता बायकोला मग होणारी बायको होती पण आता जाते मावशी. चला जेवायला जेवायचं होतं जेवण द्या मावशी. चला जीव घालू चला जीव घालूया तुम्हाला. मम्मी ती गेली दादा संग उड्या मारीत चला या